उत्सव नवरात्रीचा, सन्मान स्त्री शक्तीचा, कथा तिच्या नात्यांची विण जपणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या. या सदरातल्या पुढच्या कथेकडं आज आपण वळणार आहोत. कथेचं नाव आहे सासू नावाचा चष्मा. ऑफिसचा लंच टाईम सुरू होता. समिधा आणि तिच्या मैत्रिणी कॅन्टीनमध्ये डब्बे खात गप्पा करत बसल्या होत्या. सगळ्यांचा आवडता सासू नावाचा विषय सुरू होता. माझी सासू तर सारखी किरकिर करत असते. हे नाही केलं, ते नाही केलं, असंच केलं, तसंच केलं. एक जण म्हणाले. हो, नाही तर काय, माझ्या घरी तर सतत सुरू असतं. आमच्या वेळी आम्ही असं नव्हतो करत, तसं नव्हतं करत. पहाटेच उठायचो, सगळी कामं आवरायचो. तुमच्यासारखं नाही, उठलं की निघालं बाहेर. दुसरी स्वतःचं सांगत होती. आपण कितीही मरमर करून काम केलं ना, तरी या सासवांना त्याची किंमत नसते. यांना आपल्या मुलाचंच कौतुक. तो ऑफिसला जातो, किती काम करतो, थकतो. आपण काय इथं येऊन झोपा काढतो का? तिसरी नाक मुरडत म्हणाली. आमच्या इथं तर घरातली इकडची वस्तू तिकडं केली की लगेच कपाळावर आठ्या येतात. स्वयंपाकघरातले ते जुने पुराणे डब्बे आहेत त्याच ओळीनं ठेवायचे. जरा इकडचा डब्बा तिकडं झाला की सासूबाईंच्या तोंडाचा पट्टा सुरू होतो. काही नवीन घ्यावं म्हटलं की लगेच काटकसरीचे धडे मिळतात. जीन्स नाही घालायची. इकडून तिकडून घातलीस तर लगेच टिकली नाही लावली, मंगळसूत्र नाही घातलं म्हणून बडबड सुरू होते. चौथी त्रासिकपणे म्हणाली. हो ना गं, आमच्याकडंही तसंच. माझ्या नवऱ्यानं कधी मला मदत करायचा प्रयत्न जरी केला तर लगेच बायकोचा बैल झाला म्हणून बोलणं सुरू होतं. माझे सासू सासरे तर साधं संध्याकाळचा चहासुद्धा करून घेत नाहीत. आपण एवढं थकून भागून घरी जा आणि घरी गेल्यावर यांच्या हातात गरम चहाचा कप द्या. पहिलीचं दुःख जरा जास्तच होतं. समिधा सगळं केविलवाणं तोंड करून ऐकत होती. का गं समिधा, चेहरा का पडला तुझा? दुसरीनं तिला विचारलं. समिधाचं काय बुवा, मज्जा आहे. मस्त राजा राणीचा संसार. वाटलं तेव्हा हिंडायला जा, फिरायला जा. स्वयंपाक करायचा कंटाळा आला की हॉटेलमध्ये जेवायला जा. नाही तर आमच्याकडं बाहेर जेवायला जायचं म्हटलं की सासू सासरे येणार नाहीत. मग काय, मेलं घरात स्वयंपाक करा आणि बाहेर जेवायला जा. जर एखाद्या वेळेस पोळ्या करा म्हटलं तर लगेच यांचे गुडघे दुखतात. पण भजन कीर्तन करायला, संध्याकाळी जोडीनं गार्डनमध्ये हिंडायला, तेव्हा गुडघे दुखत नाहीत. सगळं मरमर करून आपणच खपायचं आणि पुन्हा यांचेच उपदेशाचे डोस ऐकायचे. एक कामवाली म्हणून टिकू देत नाहीत घरात आणि मग मदत करायला जोरही नसतो अंगात. पहिली जरा जास्तच सासूरवाशीण होती. लंच टाईम संपला आणि पुन्हा सगळे आपापल्या कामाला लागल्या. सगळ्यांचं बोलणं ऐकून समिधाच्या डोक्यात विचारांचा भुंगा गुणगुणत होता. ऑफिसमधल्या कामात तिचं लक्ष लागत नव्हतं. त्यामुळं ऑफिसचा वेळ कसा संपला हे तिला कळलंच नाही. 6 तर महिने झाले लग्नाला. लग्न झाल्यावर
2-4 दिवस रीतिरिवाज, पूजा, देवदर्शन यात गेले. नंतरचा आठवडा हनीमून आणि त्यानंतर अजितचं प्रोजेक्ट सुरू होणार होतं म्हणून लगेच इकडं आलो राहायला. सासूबाईंचा तसा काही सहवास मिळालाच नाही. या सगळ्या बोलत होत्या त्याप्रमाणे जर खरंच असेल तर कसं होईल? आता उद्या सासूबाई सासरे इकडं येणार. किती दिवस राहतील काय माहीत. त्यात उद्या परवा 2 दिवस सुट्टी. ऑफिसचा बहाणा करून घरातून निघताही येणार नाही. विचारातच समिधा घरी आली. तिच्या डोळ्यांवर सासू नावाच्या व्यक्तीकडं बघायला आज खूप विचारांचे चष्मे लागले होते. ते म्हणतात ना, ज्या रंगाचा चष्मा घालू त्या रंगाची दुनिया दिसते. अगदी त्याप्रमाणेच समिधाचं झालं होतं. घरात आल्या आल्या तिनं घरावर एक नजर फिरवली. सगळं घर स्वच्छ आणि टापटीप होतं. लग्नाच्या आधीच अजितनं हा फ्लॅट विकत घेतलेला होता. सासूबाई अधूनमधून येत जात असायच्या, त्यामुळं त्यांनी बरंच सामान आधी घेऊन ठेवलं होतं. समिधा घरात आल्यावर तिनं या घरात बरेच बदल केले होते. पुष्कळशा नवीन वस्तू घेतल्या होत्या. बरंचसं आधुनिक पद्धतीनं घर सजवलं होतं. संध्याकाळी अजित ऑफिसमधून आला तर त्याला समिधा थोडी शांत वाटली. ऑफिसचं काही टेन्शन असेल म्हणून त्यानं तिला काही विचारलं नाही. समिधा, आई बाबा सकाळी 6 वाजता पोहोचतील. तू सोबत येशील का स्टेशनवर त्यांना घ्यायला? अजित म्हणाला. जाऊन ये ना तू. तोपर्यंत मी माझं आवरून घेईल सकाळी, समिधा म्हणाली. रात्रीची जेवणं झाली. अजित लॅपटॉपवर काम करत होता. विचारांच्या तंद्रीत समिधाला झोप लागून गेली. सकाळी अलार्मच्या आवाजानं ती उठली. तिनं अजितला उठवलं. तो फ्रेश होऊन स्टेशनवर गेला. समिधा पटापट सगळं आवरायला लागली. घर झाडलं, फरशी पुसली, फ्लॅटच्या दारात छोटीशी रांगोळी काढली. आंघोळ वगैरे करून रेडी झाली तोपर्यंत अजित परत आला. तिनं दरवाजा उघडला. सासू सासरे अगदी प्रसन्न मुद्रेनं तिच्याकडं बघून गोड हसले. ते पाहून तिच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. तिनं त्यांच्या हातातल्या बॅगा घेतल्या. सासूबाईंनी घरात आल्या आल्या सगळ्या घरावर नजर फिरवली. समाधानाची लकीर त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवली. सासू सासरे दोघंही फ्रेश होत होते. तोपर्यंत समिधानं चहा ठेवला. 2 मिनिटात आलो म्हणत अजित बाहेर जायला निघाला. खरं तर अजितनं आता बाहेर जाऊ नये असं समिधाला वाटत होतं, पण ती चूप बसली. चहा उकळेपर्यंत अजित परत आला. हे घे, बाबांच्या आवडीची ब्रेड, आईच्या आवडीची खारी. अजित पिशवीतून सामान काढत म्हणाला. श्रावण बाळ, आईवडिलांचं सगळं लक्षात राहतं. समिधाच्या डोक्यात किडा वळवळत होता. त्याच विचारांचा चष्मा तिच्या डोळ्यांवर होता. आणि हे तुझ्या आवडीचे टोस्ट. समिधा, अगं कुठं हरवलीस? अजितच्या आवाजानं समिधा भानावर आली. समोर टोस्ट बघून तिच्या डोक्यातला विचारांचा एक किडा मरून गेला आणि डोळ्यांसमोरचा एक चष्माही गळून पडला. सगळे चहा घेत गप्पा करत होते.
समिधा तेवढी शांत होती. सासूबाईंच्या ते लगेच लक्षात आलं. समिधा, घर मस्त सजवलंस तू. दारात रांगोळी सुद्धा सुरेख काढलीस. हा फ्लॉवर पॉट कुठून घेतलास? आणि गॅलरीत लावलेले ते विंडचिम? पुढच्या वेळेस माझ्यासाठी पण असं वेगळं काही दिसलं की घेत जा. सासूबाई घरातल्या वस्तू न्याहाळत बोलत होत्या. समिधाचं कौतुक करत होत्या. त्यामुळं समिधाच्या मनावरचा ताण बराच कमी झाला होता. नाश्त्याला काय करू? समिधानं विचारलं. नाश्त्याला? अजित, त्या कोपऱ्यावरचं हॉटेल उघडलं असेल ना? मस्त वडा सांबार आण सगळ्यांसाठीच. आणि हो, ती खोबऱ्याची चटणी जरा जास्त आण. सासूबाईंच्या या वाक्यानं समिधाला आश्चर्याचा धक्का बसला. चालेल ना तुला समिधा? आता वडा सांबार खाऊ, मग जेवणाचं करता येईल सावकाश, सासूबाई म्हणाल्या. हो, चालेल की, समिधा म्हणाली. जेवणाची टांगती तलवार अजून डोक्यावर आहेच की. तिच्या डोक्यात विचार येऊन गेला. सगळ्यांनी नाश्ता केला. जेवायला काय करू? थोड्या वेळानं समिधानं सासूबाईंना विचारलं. तुझ्या आवडीनं कर काहीही. तुझ्या चवीनं भाजी कर. मी पोळ्या करते. सासूबाईंच्या या उत्तरानं समिधाला अजून आश्चर्य वाटलं. तिच्या डोळ्यांवरचा सासूबाई नावाचा एक चष्मा गळून पडणार होता. पण आजच आल्या आहेत म्हणून असं म्हणत असतील. 2-4 दिवसात कळेलच खरं. या विचारानं तिनं पुन्हा तो चष्मा वर सरकवला. समिधा भाजी करत होती. सासूबाई एकीकडं पोळ्या लाटत होत्या. समिधा, बरं झालं तू जुने डब्बे काढून टाकलेस. अगं, मी तात्पुरते घरचेच आणले होते. चहा साखरेचे पण काचेचे घेतलेस ते बरं केलं. मला काचेचेच घ्यायचे होते. पण म्हटलं, अजित एकटा राहतो इथं, उगी त्याच्या हातून फुटेल. डब्बा फुटण्यापेक्षा तो उचलताना हाताला दुखापत करेल ते वेगळं, म्हणून मी घेतले नव्हते बघ, सासूबाई पोळ्या लाटत बोलत होत्या. समिधानं आश्चर्यानं सासूबाईंकडं पाहिलं. समिधानं केलेली वांग्याची भाजी सगळ्यांनी आवडीनं खाल्ली. जेवणानंतर सासूबाईंनी तिला सगळं आवरण्यात मदत केली. आता मी पडते थोडा वेळ. तू पण पड गं थोडी. रोज ऑफिस असतं. आराम कर तू पण. सासूबाई असं बोलून थोड्या वेळ झोपायला गेल्या. समिधा सुद्धा सकाळपासूनच्या सगळ्या गोष्टींचा विचार करत पडली. पडल्या पडल्या तिचा डोळा लागला. तिला जाग आली ती अद्रक विलायचीच्या वासानं. ती घाईघाईत स्वयंपाकघरात गेली. सासरे बुवा चहा करत होते. मी केला असताना, तुम्ही राहू द्या, समिधा चाचरत म्हणाली. अगं, माझ्या हातचा चहा पिऊन बघ. रिटायर्ड झाल्यापासून रोजच दुपारचा चहा मीच करत असतो, सासरे बुवा म्हणाले. समिधासाठी हा अजून एक आश्चर्याचा धक्का होता. सगळे चहा घेत होते. आज बाहेर जायचं का जेवायला? अजितच्या या प्रश्नावर सासूबाई काय उत्तर देतात त्यासाठी समिधानं कान टवकारले. हो, जाऊ की. चांगलं चायनीज कुठं मिळतं तिथं जाऊ, सासूबाई म्हणाल्या. समिधा त्यांच्याकडं बघत राहिली. रात्री जेवायला जाताना समिधा छान तयार झाली होती.
तिनं कपाटातून जीन्स आणि टॉप काढला. जीन्स टॉप घातला की मग टिकली नाही लावली, बांगड्या नाही घातल्या म्हणून सासवा भनभन करतात. समीदाला कालची चर्चा आठवली. तिनं जीन्स ठेवून दिला आणि लेगिन्स कुर्ता घातला. छानशी तयार होऊन बाहेर आली. समोरचं दृश्य तिच्यासाठी अजून एक धक्का होता. तिच्या सासूबाई छान जीन्स, त्यावर लॉंग कॉटनचा टॉप आणि शोभतील असे कानातले आणि नाजूक मंगळसूत्र घालून उभ्या होत्या. समीधा त्यांच्याकडं बघतच राहिली. काय मस्त दिसते ना? जैसा देस वैसा भेस असं असतं आपलं तर. सासूबाई तिच्याकडं डोळे मिचकावत म्हणाल्या. बाहेर गेल्यावरही सासू सासऱ्यांचं दिलखुलास वागणं, बोलणं समीधाला अचंबित करणारं होतं. रात्री समीधा दिवसभरांच्या गोष्टींचा विचार करत होती. शनिवार रविवार तर बिना कुरबुरीचे मस्त गेले. उद्यापासून ऑफिस. आता खरी कसरत होईल. सकाळी लवकरच उठेल म्हणजे पटापट सगळं आवरलं जाईल. अजित त्याची आई आहे तर काही मदत करणारच नाही. त्यापेक्षा मीच माझं भराभर आवरून घेईल. समीधानं अगदी दुसऱ्या दिवशी भाजी कोणती करायची हा सगळा विचार करून दुसऱ्या दिवशीचा प्लॅन तयार केला आणि झोपून गेली. सकाळचा अलार्म वाजला. 2 मिनिटं झोपते म्हणून तिनं परत डोळे बंद केले. जाग आली तेव्हा अर्धा तास होऊन गेला होता. ती हडबडून उठली. फटाफट फ्रेश झाली. केस क्लचरमध्ये लावत स्वयंपाकघरात गेली. सासूबाई कणिक मळत होत्या. सासरेबुवा चहा करत होते आणि अजित भाजी चिरत होता. हे सगळं बघून समीधाला ओशाळल्यागत झालं. राहू द्या ना, मी करते सगळं, समीधा चाचरत म्हणाली. सासूबाई आता खडे बोल सुनावतील याची तिच्या मनानं तयारी केली होती. उठलीस होय? चला सगळे मिळून चहा घेऊया, सासरे बुवा म्हणाले. आम्ही तरी बसल्या बसल्या काय करणार? कामात चांगला वेळ जातो. सगळी कामं सुनेनंच केले पाहिजेत असा काही नियम आहे का? घर सगळ्यांचं आहे. सगळ्यांनी त्याला हातभार लावला पाहिजे. तू पण तर अजित इतकंच काम करते ना? मी तर म्हणेल जरा जास्तच करतेस. घरातलं सगळं स्त्री जबाबदारीनं करत असेल तर बाकीच्या लोकांनी तिला हातभार लावायला हवा, नाही का? अजितला मी सगळी कामं शिकवलीत बरं. या टोंब्याला तू कामं करू देत जा आणि ह्यानं काही केलं नाही ना तर मला सांगत जा. मी चांगले कान पिळेल त्याचे. सासूबाईंच्या त्या वाक्यावर सगळे खळखळून हसले. समीधाच्या डोळ्यावरचे सासूबाई नावाचे सगळे चष्मे गळून पडले होते. सासूबाई आल्यापासून तिला घरात एक नवीन मैत्रीण मिळाली होती. हसत खेळत दिवस जात होते. बघता बघता सासूबाईंच्या जायचा दिवस उजाडला. आई थांबा ना अजून काही दिवस, समीधा म्हणाली. अगं येईल की मी परत. आता गेले तर परत भेटायची मजा अजून वाढेल ना, सासूबाई म्हणाल्या आणि समीधा त्यांच्या गळ्यात पडली. सासू नावाच्या बागुलबुवाची भीती गेली का मग? सासूबाईंनी विचारलं तशी समीधा थोडी बावरली. तुम्हाला कसं कळलं? समीधानं विचारलं. अगं आम्ही आलो त्याच दिवशी तुझ्या नजरेत जाणवलं. घरात नव्यानं आलेल्या स्त्रीला घरातल्या
जुन्या स्त्रीनं समजून घेतलं की घराचं गोकुळ होतं बघ. आमच्या सासूबाई म्हणायच्या. मी बस तेच केलं. सासूबाई प्रेमानं समिधाच्या डोक्यावर हात फिरवून निघून गेल्या. समिधा ऑफिसमध्ये गेली. लंच टाईममध्ये आज पुन्हा सासू नावाचा विषय सुरू झाला होता. मान्य आहे, तुमच्या सासवा खराब, पण एक तर चांगला गुण असेल ना त्यांच्यात. आज तेवढाच सांगून बघा. समिधा विषय बदलत म्हणाली. हो, खरंच की. सासू सासरे घरात आहेत म्हणून मुलं पाळणा घरात सोडायची गरज नाही, एक जण म्हणाली. हो ना ग. कामवाल्या बाईच्या भरोश्यावर घर सोडायची गरज नाही. कधी बाई नाही आली तर अंगावर एवढी कामं पडत नाहीत, दुसरी म्हणाली. माझ्या सासूबाई ना खूप छान विणकाम करतात. मी तुम्हाला दाखवायला आणेल, तिसरी म्हणाली. अगं, माझ्या सासूच्या हातची कारल्याची भाजी खाऊन बघा, मुळीच कडू लागणार नाही, चौथी बोलत होती. बघता बघता सगळ्याजणी आपापल्या सासवांविषयी चांगलं बोलायला लागल्या. अय्या, आपल्या सासवा एवढ्याही काही वाईट नाहीत की आपण उगीचच बाई त्यांच्या नावानं शंख फुकतो. सर्वांचं एकमत झालं. समिधाच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्याची लकीर उमटली. कसं आहे ना, नातं कोणतंही असो, सासू सुनेचं, नणंद भावजईचं, नवरा बायकोचं, बहिणी बहिणींचं किंवा भावा भावांचं. वाईट आठवलं की चांगुलपणाचा विसर पडतो आणि वाईट आठवणीच मनात घर करून राहतात. त्यापेक्षा चांगल्या आठवणी जपल्या तर नाती अजून सुदृढ राहतात, नाही का? कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.